पोलिसांनी सोडून दे मग त्याच्यामुळे बारीक 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 फिर मैंने वीडियो में पढ़ा बोले तो उन्होंने जमकर काय करा बसवा कुठे घ्यायचं सर कुठे घ्यायचं थोड़ी थोड़ा मागे या थोड़ा एक ग्रुप पूर्ण मागे या पूर्ण फोटो येईल मग आपल्याला या इकडे या सगळे सर सर या थोडं ओके हां राव सर ओके हां गाडी घेऊन थोडं पाठीमागे दे नाही वगैरे नागरिकी पूरी टीम बस सर सर कशी कारवाई करण्यात आली होती आणि कशी माहिती मिळाली होती? पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे 3 तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील 3 व्यक्तींचा मर्डर झालेला होता। त्याच्यामध्ये एक 25 वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता। या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती। आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला 3-3:30 वाजता याबाबत माहिती कळवलेली होती। आमचे क्राइम ब्रांचचे पीआय गुरमे त्याचबरोबर आमचे नाईट ऑनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर, त्याचबरोबर आमची क्राइम ब्रांचची टीम, क्यूआरटीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे 10 अधिकारी आणि 40 अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते। आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची, परंतु त्यांच्याकडे शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता।
आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते. त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. तपास चालू आहे त्यांच्याकडे. पंजाबची टीम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू. 7 आरोपी ताब्यात घेण्यात आले. नाही, आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे. त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. त्याच्याकडून काही शस्त्र हस्तगत करण्यात आले? तपास चालू आहे त्याबाबत.